निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते। शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे। दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असणार आहे। 26 तासानंतर आचारसंहिता लागू केली जाईल। लोकसभा निवडणुकीसंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे। शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली जाईल, तर त्यानंतर 26 तासानंतर आचारसंहिता ही लागू होणार आहे। तर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय पाहूयात। जे आहेत हे गाडीच्या आतमध्ये सोडले, त्यामुळे हे गाडीमध्ये देखील एअर कंडिशन कूलिंग शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे। दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असणार आहे, तर त्यानंतर 26 तासानंतर आचारसंहिता ही लागू केली जाणार आहे। निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते। दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याशी जोडले गेलेले आहे। शुभम, आता निवडणुकीसंदर्भातली महत्त्वाची घोषणा ही शनिवारी केली जाणार आहे, त्या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। अधिकची माहिती। अगदी बरोबर जान्हवी, बघायला गेलं तर आपणच म्हणजे जय महाराष्ट्र न्यूजनी आहे सर्वात आधी ही बातमी ब्रेक केली होती आज सकाळी की लवकरच आचारसंहिता लागू होतील आणि निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील होणार आहे, अशी बातमी जय महाराष्ट्रनी आज सकाळीच अशी दाखवली आणि त्याच नुसार जे आहे निवडणूक आयोगाची आज जी आहे बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे की उद्या जे आहे पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे। आगामी लोकसभा निवडणुका 2024च्या ज्या होणार आहेत त्या अनुषंगाने 2024 या वर्षातली ही सर्वात मोठी बातमी आहे की लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्याचं बिगुल उद्या निवडणूक आयोगाकडनं वाजणार आहे आणि आचारसंहिता जी आहे उद्यापासूनच लागू होणार आहे। अवघे 25 तास राहिलेले आहेत। उद्या दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर आचारसंहिता जी आहे ती लागू होईल आणि अनेक उमेदवारांचं भवितव्य जे आहे या निवडणुकीवर असणार आहे आणि सोबतच नवीन सरकार येणार आणि संभवतः असं सगळे पोल सांगत आहेत की नरेंद्र मोदी जे आहेत परत पंतप्रधान होणार आहेत। पण आताच्या घडीची सर्वात मोठी हीच बातमी आहे की उद्या दुपारी पत्रकार परिषद होणार, 3 वाजता ही होणार आहे। विज्ञान भवन नवी दिल्ली या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोग जे आहे ही पत्रकार परिषद घेऊन जे आहे घोषणा करणार आहे। जान्हवी जी शुभम, असं जरी असलं तरी सुद्धा आपण पाहतोय अजूनही महायुतीमधल्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये, महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाही। अधिकची माहिती। अगदी बरोबर जान्हवी, बघायला गेलं तर प्रत्येक पक्ष असा दावा करत आहे की निवडणुकांसाठी जे आम्ही तयार आहोत आणि पूर्ण आमची तयारी झालेली आहे। फक्त जागा वाटप बद्दल जे आहे ते संभ्रम सगळीकडे दिसून येते, कारण की आपण बघू शकतो अनेक पक्ष प्रवेश होत आहेत, अनेक इच्छुक उमेदवार आहेत, त्या अनुषंगाने जे आहे कुठेतरी वेळ लागत आहे। पण आता उद्या आचारसंहिता लागू होईल आणि काही 10 ते 12 दिवसात जे आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्यामुळे पुढच्या 10 दिवसात प्रत्येक इच्छुक उमेदवारांचं जे आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतर जे आहे उमेदवार अर्ज समजा मागेच घ्यायचा असेल तर त्यासाठी 1 आठवड्याचा वेळ देण्यात येईल आणि सोबतच 2019 मध्ये ज्या प्रकारे निवडणुका पूर्ण देशभर झाल्या होत्या 6 टप्प्यांमध्ये, तशा 6 टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार अशी एक प्राथमिक माहिती जी आहे सूत्रांकडनं मिळत आहे। जान्हवी जी शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे, तर 26 तासानंतर ही आचारसंहिता लागू होणार आहे। दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेतली जाणार। या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे। तर मंत्री उदय सामंत हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नमस्कार सामंतजी, शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे, आपली प्रतिक्रिया।
पंचवार्षिक निवडणुका या दर 5 वर्षांना होत असतात आणि त्याला आचारसंहिता लागत असते. आचारसंहितेमध्ये नक्की निवडणूक प्रक्रिया कशी राबवावी अशा पद्धतीच्या काही गाईडलाईन्स असतात जी आणि दर पंचवार्षिक योजनेला जशी निवडणुकीला जशी आचारसंहिता लागते तशी उद्या आचारसंहिता लागेल जी आणि शिवसेना, भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे मित्र पक्ष हे आम्ही महायुतीनं निवडणूक महाराष्ट्रामध्ये लढवतोय. जी मला पूर्ण खात्री आहे की ज्यावेळी आचारसंहिता संपलेली असेल तर नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झालेले असतील. जी मात्र सामंतजी, आपण पाहिले अजून महायुतीमधल्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटत नाही, या संदर्भात काय सांगाल? तर शेवटी ही एक पक्षातली प्रोसिजर आहे. अलायन्स मध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाचा दावा असतो किती सीट आपल्याला पाहिजेत, किती सीटवर आम्ही निवडून येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये शिवसेना म्हणून आम्ही सगळे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्रजी आणि भाजपचे नेते मंडळी एकत्र बसतील आणि मान सन्मानानं युती होईल, मान सन्मानानं जागा सोडल्या जातील याची पूर्ण खात्री आहे. एक संघपणानं आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ आणि 45+ तारखेच्या महाराष्ट्रामध्ये जिंकू. जी जी, धन्यवाद सामंतजी, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. शनिवारी निवडणुकीसंदर्भातली घोषणा होणार आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा ही शनिवारी केली जाणार आहे. पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली जाईल. दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असणार आहे आणि त्यानंतर लोकसभा निवडणुका या कधी असतील त्या संदर्भात माहिती मिळणार आहे. तर 26 तासानंतर आचारसंहिता ही लागू केली जाणार आहे. शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असणार आहे आणि या पत्रकार परिषदेनंतर लोकसभेच्या निवडणुका संदर्भात काही ठोस माहिती आपल्याला समोर येणार आहे.